नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 44,228 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि शिक्षण 10वी पासवर भरती निघाली आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्यांचा कट या ठिकाणी बघून घ्या की मागच्या भरतीचा 2023चा कट कितीवर गेला होता. SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्या डिव्हिजन मध्ये कट किती जाणार आहे. जेवढा प्रिव्हियस इयरचा जे मागच्या वर्षीचा कट ऑफ गेला, तर यावर्षी सुद्धा तेवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा जे विद्यार्थी मित्रांनो मागच्या भरतीचा कट ऑफ तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएसच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज नगरचा बघू शकता. ओपन कॅटेगरीचा 92 गेलाय, ST कॅटेगरीचा 93 गेलेला आहे, OBC कॅटेगरीचा 92 गेला, SC कॅटेगरीचा 90 गेलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर त्याचबरोबर OBC कॅटेगरी झालं 92. तर एवढा कट या ठिकाणी गेलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बीड जिल्हा आहे. तर बीड जिल्ह्याचा जो मागच्या वर्षीचा कट ऑफ गेला होता, तर हा ओपन कॅटेगरीचा 92 वर गेला होता, OBC कॅटेगरीचा पण 92 गेला होता आणि ST कॅटेगरीचा 87 गेला होता. त्याचबरोबर या ठिकाणी SC कॅटेगरीचा जो कट ऑफ हा 92 पर्यंत गेला होता. तर यावर्षी सुद्धा एवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा आहे ते भुसावळ. तर भुसावळचा जो मागच्या वर्षी कट ऑफ गेला होता, तर हा 87 वर गेला होता ओपन कॅटेगरीचा. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीचा 97. त्याचबरोबर जे ST कॅटेगरी आहे, ST कॅटेगरीचा जो कट ऑफ गेला होता तो 86 वर गेला होता. त्याचबरोबर जे OBC कॅटेगरी येते, तर OBC कॅटेगरीचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, OBC कॅटेगरीच्या या ठिकाणी जागा नव्हत्या आणि ST कॅटेगरीचा 88 पर्यंत सुद्धा गेला होता. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा 86 पर्यंत सुद्धा गेला होता या ठिकाणचा. त्यानंतर तुम्ही धुळे जिल्हा बघू शकता. तर धुळे जिल्ह्याचा जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेला होता, तर हा गेला होता 92 पर्यंत, SC कॅटेगरीचा गेला होता 88 पर्यंत, त्याचबरोबर ST कॅटेगरीचा गेला होता 87 पर्यंत. तर एवढा कट ऑफ या ठिकाणी धुळेचा गेला होता. त्यानंतरचा जिल्हा तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट जिल्हा बघू शकता, जळगाव जिल्हा आहे. तर जळगावचा OBC कॅटेगरीचा 91 वर गेला होता, ओपन कॅटेगरीचा 89. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जे OBC कॅटेगरी आहे 91 पर्यंत आणि ST कॅटेगरीचा 88 वर गेला होता. त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 94 वर गेला होता. तर एवढा कट ऑफ या ठिकाणी गेला होता जळगाव जिल्ह्याचा. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. त्यानंतर नांदेड जिल्हा आहे. तर नांदेड जिल्हा ओपन कॅटेगरीचा 92 वर गेला होता. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 92 वर गेला होता. त्याचबरोबर ST कॅटेगरीचा 88 वर गेला होता नांदेडचा आणि OBC कॅटेगरी 89. त्याचबरोबर SC कॅटेगरी तुम्ही बघू शकता, SC कॅटेगरी या ठिकाणी दिसत नाही आहे. तर ST कॅटेगरीचा या ठिकाणी 89 पर्यंत गेला होता. तर एवढा कट ऑफ या ठिकाणी नांदेड या ठिकाणी गेला होता. तर स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि SC कॅटेगरीचा जो नांदेडचा गेला होता 93 पर्यंत गेला होता. तर एवढा कट ऑफ नांदेड या ठिकाणी लागला होता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याचा OBC कॅटेगरीचा 94 वर गेला होता आणि ओपन कॅटेगरीचा 91 वर गेला होता. त्याचबरोबर त्यानंतरची जी कॅटेगरी आहे ST कॅटेगरी आहे उस्मानाबाद, तर 86 वर गेला होता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ST कॅटेगरी, त्याचबरोबर SC कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 91 वर या ठिकाणी उस्मानाबादचा गेलेला होता. तर एवढा कट ऑफ उस्मानाबादचा गेला होता. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा आपला येतो तो या ठिकाणी परभणी. तर परभणीचा जो SC कॅटेगरीचा कट ऑफ गेला होता 91 वर गेला होता. त्याचबरोबर ST कॅटेगरीचा 90 वर गेला होता, ओपन कॅटेगरीचा पण 90 वर गेला होता आणि OBC कॅटेगरीचा जो गेला होता परभणीचा, तर हा गेला होता 89 पर्यंत. तर एवढा कट ऑफ परभणीचा या ठिकाणी गेलेला होता. तर तुम्हाला या ठिकाणी विचारपूस करूनच फॉर्म भरायचा आहे. ज्या ठिकाणी कट ऑफ कमी गेलाय त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर्म टाकायचा आहे. ठीक आहे, तर एवढे पर्सेंटेज जर तुम्हाला असेल तर नक्कीच तुमचं या ठिकाणी यावर्षी सिलेक्शन होऊ शकते. तर यावर्षी सुद्धा एवढाच कट ऑफ जाणार आहे. त्यानंतरचा जो नेक्स्ट जिल्हा येतो, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता भुसावळ आहे. तर भुसावळचा जो कट ऑफ गेला होता ओपन कॅटेगरीचा 92 गेला होता, OBC कॅटेगरी 90 गेला होता, SC कॅटेगरी 92 गेला होता आणि ST कॅटेगरी 88 वर गेला होता, ओपन कॅटेगरी 89. एवढा भुसावळचा या ठिकाणी कट ऑफ गेला होता.
त्यानंतर नेक्स्ट जिल्हा येते गोवा डिव्हिजन. गोवा डिव्हिजनला तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीचा 95 गेला होता, एसटी कॅटेगरी 85 गेला होता आणि एससी कॅटेगरी 92 गेला होता. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी 95 गेला होता, ओबीसी कॅटेगरी पण 95, एवढा गोवा डिव्हिजन गेला होता. त्यानंतर कोल्हापूर आहे. कोल्हापूर डिव्हिजनचा ओपन कॅटेगरीचा 93 गेला होता, एसटी कॅटेगरीचा 86, ओबीसी कॅटेगरी 93 आणि एसटी कॅटेगरी गेला होता 86 वर. तर एवढा कडाप कोल्हापूरचा या ठिकाणी गेलेला होता. त्यानंतर रत्नागिरी आहे. रत्नागिरीचा जो गेला होता एससी कॅटेगरीचा 88, एसटी 84, ओपन कॅटेगरी 88, त्याचबरोबर ओबीसी गेला होता, ओबीसी कॅटेगरी 90 पर्यंत गेला होता. एवढा कटाप या ठिकाणी रत्नागिरीचा गेला होता. त्यानंतरचा मिरज आहे. तर मिरजमध्ये तुम्ही बघू शकता की ओपन कॅटेगरीचा 94 गेला होता, एसटी कॅटेगरीचा 84 आणि ओबीसी 91, त्याचबरोबर एसटी 83 गेला होता. तर एवढा मिरजचा गेला होता. त्यानंतर सांगली पहा तुम्ही, सांगलीचा एसटी कॅटेगरीचा गेला होता 84 आणि या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 96, ओबीसी कॅटेगरीचा 92, एससी कॅटेगरीचा 94 पर्यंत गेला होता सांगली जिल्ह्याचा. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गचा जो कटाप गेला होता तर हा गेला होता या ठिकाणी 91 पर्यंत गेला होता. ठीक आहे, 91 पर्यंत ओबीसी कॅटेगरी गेला होता, ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी 94 वर गेला होता, एससी कॅटेगरी 89 आणि ओबीसी कॅटेगरी 92 पर्यंत गेला होता सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतरचा आहे मुंबई नॉर्थ. मुंबई नॉर्थचा गेला होता या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 95, ओबीसी कॅटेगरी 93, त्याचबरोबर एसटी कॅटेगरी 90, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आणि एससी कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी एससी कॅटेगरीच्या जागा नव्हत्या बहुतेक या ठिकाणी. त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे. अकोला जिल्ह्याचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता एसटी कॅटेगरीचा 92 पर्यंत, ओबीसी कॅटेगरी 92, ओपन कॅटेगरी 90 आणि ओबीसी कॅटेगरी 92 पर्यंत गेला होता. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा आपला येतो तो होता या ठिकाणी, तर नेक्स्ट जिल्हा पहा अमरावती आहे. तर अमरावती या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा 92 वर गेला होता, ओपन कॅटेगरीचा 92 गेला होता, एससी कॅटेगरीचा 95 गेला होता, एसटी कॅटेगरीचा 88 गेला होता. तर एवढा अमरावती डिव्हिजनचा या ठिकाणी खटाप गेला होता. त्यानंतर बुलढाणा आहे. तर बुलढाणाचा जो गेला होता ओपन कॅटेगरीचा 92, एसटी कॅटेगरीचा 88, ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी बघू शकता 91 आणि ओबीसी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता, एससी कॅटेगरीचा 94 पर्यंत बुलढाणा. त्यानंतर चंद्रपूरचा तुम्ही बघू शकता जे कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी 87 पर्यंत गेला होता आणि ओपन कॅटेगरीचा 91 पर्यंत, एसटी कॅटेगरीचा 87 आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 88, ओबीसी कॅटेगरीचा 89, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एसटी कॅटेगरी 89, एससी कॅटेगरीचा 87. तर एवढा कटाप या ठिकाणी गेला होता चंद्रपूर डिव्हिजनला. त्यानंतर नागपूर आहे. नागपूर सिटीचा बघू शकता ओपन कॅटेगरीचा 92, ओबीसी कॅटेगरीचा 93, एसटी कॅटेगरीचा 90 आणि ओपन कॅटेगरीचा 90, एवढा कटाप या ठिकाणी गेला होता, एससी कॅटेगरीचा 93 नागपूर सिटी. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा येतो आपला. तर नेक्स्ट जिल्हा तुम्ही पहा वर्धा जिल्हा येते. तर वर्धाचा जो कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचा मागच्या वेळेस गेला होता 92 पर्यंत, एसटी कॅटेगरीचा 85, एससी कॅटेगरीचा 90 आणि एसटी कॅटेगरीचा 80, त्याचबरोबर एवढा या ठिकाणी कटाप गेला होता. त्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघू शकता तुम्ही यवतमाळला, ओबीसी कॅटेगरीचा 89, ओपन कॅटेगरीचा 88, एसटी कॅटेगरीचा 87 आणि एससी कॅटेगरीचा 92 पर्यंत. तर एवढा कटाप यवतमाळचा गेला होता. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा येतो तो येतो या ठिकाणी मालेगाव. मालेगावमध्ये एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत, एससी कॅटेगरी 87, UR कॅटेगरी ओपन कॅटेगरी 90 आणि ओबीसी कॅटेगरीचा गेला होता 91 पर्यंत मालेगाव. त्यानंतर नाशिक पहा एससी कॅटेगरीचा 91 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीचा 93 पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत, त्यानंतर एसटी कॅटेगरीचा त्यानंतर बघू शकता या ठिकाणी मुंबई या न्यू मुंबईमध्ये जो एससीचा गेला होता तो 91 पर्यंत, एसटी कॅटेगरीचा 90 पर्यंत, ओपन कॅटेगरीचा गेला होता 92 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला होता. त्यानंतर रायगड आहे. रायगडमध्ये गेला होता ओबीसी कॅटेगरीचा 90, एसटी कॅटेगरी 87, एससी कॅटेगरी 88, ओबीसी कॅटेगरी 92, त्याचबरोबर ओपन कॅटेगरी 91, एवढा कटाप गेला होता. त्यानंतर ठाणे वेस्ट आहे. ठाणे वेस्टचा जो गेला होता एससी कॅटेगरीचा 92, ओपन कॅटेगरीचा 90, त्यानंतर एससी कॅटेगरीचा 91, ओबीसी कॅटेगरीचा 94 पर्यंत, एवढा कटाप या ठिकाणी गेला होता.
त्यानंतर अहमदनगर आहे, अहमदनगरमध्ये ओपन कॅटेगरीचा 92 गेला होता डायरेक्ट, एस टी कॅटेगरी 86, एस सी कॅटेगरीचा गेला होता 93 पर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता. तर एवढा कडाप या ठिकाणी गेला होता. पंढरपूरचा तो गेला होता, पंढरपूर डिव्हिजन ओपन कॅटेगरी 92, ओबीसी कॅटेगरी 92, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एस टी कॅटेगरी गेला होता 80 पर्यंत, एस सी कॅटेगरी गेला होता 88 पर्यंत. त्यानंतरचा जिल्हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुणे सिटीचा जो कडाप गेला होता ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत, एस टी कॅटेगरीचा 90 पर्यंत, ओबीसी कॅटेगरी 92 पर्यंत, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एस टी कॅटेगरी 91 पर्यंत. तर एवढा कडाप या ठिकाणी गेला होता पुणे डिव्हिजन. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा येतो साताराचा एस टी कॅटेगरीचा 87 पर्यंत गेला होता, ओपन कॅटेगरीचा 89 पर्यंत, एस सी कॅटेगरीचा 90 पर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला होता सातारा जिल्हा. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा येतो तर पहा तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट श्रीरामपूरचा ओपन कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला होता. त्यानंतर एस टी कॅटेगरीचा 85 गेला होता, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ओबीसी कॅटेगरीचा 89 पर्यंत गेला होता. त्यानंतर सोलापूरचा एस टी कॅटेगरीचा 85 पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 89 पर्यंत, ओपन कॅटेगरी 89 आणि एस टी कॅटेगरी गेला होता 86 पर्यंत, एस सी कॅटेगरीचा गेला होता 92 पर्यंत सोलापूरचा. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन येते जळगाव. तर जळगाव हे शेवट आहे, तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरी. ठीक आहे, तर एवढा कडाप गेला होता. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार. आजच्या इथंच आमचं भेटाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.